नमस्कार. मी आज बनवणार आहे तळलेलं कारलं. त्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजची कारली घेतलीत. आता मी याचा पाठचा आणि पुढचा भाग काढलेला आहे आणि हा जो भाग आहे हा सुद्धा काढून घेते. ऑप्शनल आहे, काढायचा असेल तर काढू शकता. हा वरचा भाग काढून झालेला आहे. आता मी कारल्याचे असे उभे काप करून घेते आणि आतल्या बिया काढून घेते. माझ्या बिया सगळ्या काढून झालेल्या आहेत. आता मी परत ह्याचे असे मधून काप करून घेते. हे अशा पद्धतीने उभे काप करून घ्यायचे. माझे असे सगळे उभे काप करून झालेले आहेत. आता मी याला मीठ लावून घेते. व्यवस्थित सगळ्या कारल्याला असं व्यवस्थित मीठ चोळून घेते. आता माझ्या कारल्याला व्यवस्थित मीठ लावून झालेलं आहे. आता मी अर्धा तास बाजूला ठेवून देते. कारलं मी असं अर्धा तास मीठ लावून ठेवलेलं. आता कारल्याला असं पाणी सुटलेलं आहे. आता कारलं मी 2-3 वेळा धुवून घेते. कारलं माझं 2-3 वेळा स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता मी थोडीशी हळद टाकते. 1 चमचा मिरची पावडर टाकते. तर व्यवस्थित मी सगळ्या कारल्याला मिरची पावडर आणि हळद लावून घेते. कारल्याच्या सगळ्या पीसेसला मिरची पावडर आणि हळद व्यवस्थित लावून झालेली आहे. आता थोडं मी 10-12 मिनटं ठेवून देते बाजूला, म्हणजे छान ते व्यवस्थित मुरेल. आता मी अर्धा तास कारलं असं मुरत ठेवलेलं. आता मी गॅसवर तवा ठेवला आहे. आता मी तव्यात तेल टाकते. तेल असं थोडंसं तव्याला बाजूने असं पसरवून पण घेते, म्हणजे बरोबर लागेल. आता मी कारल्याचे पीसेस एक टाकते. आता मी 2-3 मिनटं असं स्लो गॅसवर ठेवलेलं. आता मी दुसरी बाजू करून घेते. गॅस स्लोच ठेवायचा, म्हणजे छान कारलं शिजेल. मी सगळे कारल्याचे पीस असे उलटे करून घेते. सगळे कारल्याचे पीसेस मी आता दुसरी बाजू पण अशी 2-3 मिनटं शिजवून घेते. असंच अलटीपलटी करून स्लो गॅसवर कारलं शिजवून घ्यायचं. आता हे मी कारलं शिजलंय का बघते, असं चमचा असं घालून बघते. थोडंसं अजून बाकी आहे. फास्ट गॅस ठेवला तर मग ते सगळं करपून जातं. आता हे थोडा वेळ आणखीन शिजवले. आता हे कारल्याचे पीसेस शिजलेले आहेत. आता मी याच्यात गूळ टाकते. जास्त नाही, 1 चमचाच गूळ आहे. सगळं मिक्स करून घेते. आता हे माझं कारलं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते.
आता हे माझे कारले सगळे तळून झालेले आहेत. आता मी काढून घेते. आता ही माझी कारल्याची रेसिपी तयार झालेली आहे. कारल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.